मला असंही कळलं की दिल्लीत काही प्राणीही तुमच्याकडे येऊन खातात आमच्याकडे मोर येतात. आणि ते कोणाचे असतात? ते कोणाचे नाही आहे. आमच्याकडे असं दिलेलं आहे की इकडे सोनिया गांधींचा बंगला आहे, मध्ये रस्ता आहे, मग माझं घर आहे, बंगला आहे, त्याच्यानंतर मग मनमोहन सिंग राहत होते. तर ते मोर आहेत, त्यांना पार्टी नव्हती, तर ते तिकडनं उडत माझ्याकडे यायचे, माझ्याकडनं उडून तिकडे ते सगळे फिरतात. आणि ते दिल्लीमध्ये एवढा मोठा बंगला आहे की माझ्याकडे 1.25 एकर शेती पण आहे, म्हणजे भाजी पण होते तिथे, लॉन पण आहे, झाडही पण आहे. आणि त्यामुळे ते येतात आणि त्यांना जेव्हा कळलं की रोज इथे काही ना काही खायला मिळतं, ते आले की प्यायला पाणी, खायला, त्यामुळे मोर नियमितपणे येत असतात. आणि एवढं झालं की दुपारी ते माझ्या बेडरूमच्या आणि आमच्या ह्याच्यात काचेचे जे दरवाजे आहेत त्याला टक टक करतात आणि उठवतात पण. मूलभूत सुविधा आणि सुखसोयी दिल्या की पार्टी बदलतातच सगळे. आजकाल नायदर रायटिस्ट नॉर लेफ्टिस्ट, वी आर नॉन अपॉर्च्युनिस्ट असं सध्या आहे. सो मोर अपॉर्च्युनिस्ट. कारण लोक पॉवर ओरिएंटेड झाले. म्हणजे त्याला 2 प्रकारचं राजकारण आहे, पॉलिटिक्स ऑफ कन्व्हिनियन्स अँड पॉलिटिक्स ऑफ कन्व्हिक्शन. आम्ही ज्या काळात काम करतो, मी या सगळ्या भागात ऑटो रिक्षातून अनाउन्समेंट केली आहे, त्यावेळी मान सन्मान प्रतिष्ठा नव्हती, जनसमर्थन नव्हतं, रिकग्निशन नव्हतं, विजय मिळत नव्हता, पण काम करण्यात वेगळा आनंद होता, कारण विचारावरची निष्ठा होती. पण आताच्या काळामधलं राजकारण सगळेजण जे विचार करतात माझं काय, आणि त्यामुळे देशाचं काय, समाजाचं काय आणि गरीब माणसाचं काय, हे विषय थोडेसे मागे पडले. आमच्या वेळी आम्ही काही साधू संन्यासी नव्हतो, पण त्यावेळी जे संस्कार झाले त्यातून जे विचार होते, त्यामुळे इमर्जन्सीच्या विरोधात ज्यावेळी सगळेजण काम करत, अनेक लोक जेलमध्ये गेले आणि त्या कार्यकर्त्यांनी प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन काम केलं आणि त्यावेळी त्याच्या बदल्यात त्यांना काहीच मिळालं नाही. त्यांनी बिचारा आयुष्य दिलं. पण हीच परंपरा होती. आणि त्यामुळे आता पण येणाऱ्या काळात जी पार्टी सत्तेत आहे त्याच्यात जा आणि तिची सत्ता गेली की ज्याची येईल त्याच्यात घुसा, असा मार्ग झाल्यामुळे थोडंसं हे एक्सपोर्ट इम्पोर्ट फारच जास्त होत आहे इकडून तिकडे. पण अशा